कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पण खरं सांगू का, दुसरा कोणी असता की नाही तर हे सगळं पैसा अडका बघून केव्हाच चिकटला असता या घराला. पण माझा सूर्य तसा नाही, लई स्वाभिमानी आहे त्यो. ओ वाजव, अगं गरम आहे ते. ह्या पोरीची सवय काय बदलायची नाही बघ. माहेरी आलेली पोरगी तिला तिच्या आईच्या हातचं खायला मिळत असेल तर ती सोडेल का? पुरं झालं बाहेरचं कौतुक बर का. माहितीये आम्हाला, तिकडे जाऊन पार विसरलीस आम्हाला. आमची आठवण येत नाही तुला. नाहीतर काय, असं काय नाही. हो असं काय नाही. मग अशी सूर्याला टावेल द्यायला गेल्यावर काय झालं ग? आई, काही बोलतात हा तुम्ही दोघी. अक्का लाजली बघा की कशी. मग काय. तुळजा, मला जरा बोलायचं तुझ्याशी. हो आलेच, जा बाई. नवऱ्याला बोलायचंय तुझ्याशी. आता परत भिजू नको बर का. आई, अरे वा, रोमॅन्टिक होण्याच्या बाबतीत चांगलीच प्रगती दिसते आमच्या नवरोबाची. काय सूर्यकांतराव, बायकोची एवढी ओढ. पण एवढी ओढ चांगली नाही. काय गरज होती दुकान सोडून यायची? मी तर तुझीच आहे ना, कुठे पळून चालले? तुळजा, मला ज्या गोष्टीची भ्या वाटत होती ना, तेच व्हायला लागले बघ. सूर्या, अरे काय झालंय? अगं, दुकानात गावातली माणसं आली होती. हा. ती म्हणत होती, अहो डॅडी सासरा आहे त्याचा, त्याला राग येणारच की. आणि आता तर घर जावाय झालंय, मग त्यांची बाजू घेणारच की. सूर्या, अरे ते मस्करीत बोलत असते आणि तू त्याचा आधीपासून विचार डोक्यात ठेवला असल्याने कदाचित त्यांचं बोलणं तुला गंभीर वाटलं असेल. आणि कोणी असं सहज काहीतरी बोलून गेलं म्हणून तू काय खरोखरचं घर जावई झालंस का रे? ज्यात काही तथ्य नाहीये ना, अशा गोष्टी ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या असतात. आणि तसेही सूर्य, 2-4 दिवसांचीच तर गोष्ट आहे. मग नंतर तर जाणारच आहोत ना आपण आपल्या घरी. "वय, पण हे सगळं सूर्या, लोक काहीही बोलतात, तू नको लक्ष देऊस त्यांच्याकडे. वारे आमचे स्वाभिमानी जावई बापू. आम्हाला वाटलं होतं अगदी तसंच होते. आता याच्या दुखऱ्या नसेवर आम्ही पाय देणार आणि आम्हाला पाहिजे ते करून घेणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.